नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी थोडा नॉईज कॅन्सलेशनचा इश्यू असल्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतं मित्रांनो. ओके, पण आज आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकणं चालू करतो आहे. तर या ठिकाणी बघा, आजचा पहिला सेशन आपला असणार आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण पूर्ण मिक्स क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी घेतलेले. ओके, तर मिक्स क्वेश्चनमध्ये आज मी मशीन या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सर्व काही मशीन आपण या ठिकाणी त्यांचे लॉसेस वगैरे सगळं घेणार आहे. ओके, तर मित्रांनो, तुम्ही कोणी नवीन जर आपल्या चॅनलवरती असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, हे याच्यासाठीच सांगतो की अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि आपल्या पेपरचं नवीन नवीन अपडेट सर्वात पहिले आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील. ओके, तर बघा, पहिला प्रश्न आपला लॉसेसवरती या ठिकाणी आहे. तर बघा, तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी, सर्वात पहिले तुमचं काम असतं की तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला स्टॉप करून या ठिकाणी काय करायचं असतं, प्रश्न वाचून समजून घ्यायचं असतं. ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्न काय सांगतो, टू रिड्यूस द एडी करंट लॉस डॉट डॉट इज यूज. बघा, कशाच्या मदतीने तुम्ही एडी करंट लॉस कमी करू शकता. सर्वात पहिले तुम्हाला काय माहीत पाहिजे या ठिकाणी, एडी करंट लॉस म्हणजे काय. एडी करंट लॉस म्हणजे या ठिकाणी मित्रांनो असा लॉस आहे की तो आपला कॉन्स्टंट लॉस आहे. तो लॉस लोडनुसार बदलत नाही. त्याचाच मोठा भाऊ कोण आहे मित्रांनो, हिस्टेरिसिस लॉस. हे दोन्ही लॉस काय आहेत, कॉन्स्टंट आहे, ते काय या ठिकाणी बदलत नाही. काय ते लॉस बदलत नाही. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन काढायची. ओके, तर एडी करंट लॉस म्हणजे काय, त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचं सूत्र काय. त्यानंतर आपल्याला हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय, हे कुणासोबत वाढतात, कुणासोबत कमी होतात, ही सर्व इन्फॉर्मेशन जर आपण त्या टॉपिकवरून जर कवर केली ना, तर आपला कोणताही प्रश्न या ठिकाणी सुटणार नाही. ओके, पूर्ण क्वेश्चनचे आन्सर आपल्याला या ठिकाणी येत जाईल. बघा, तर एडी करंट लॉस आपल्याला या ठिकाणी कमी करायचं. तर या ठिकाणी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ओका, लॅमिनेशन ऑफ आर्मेचर कोर दिलं आहे, लॅमिनेशन ऑफ योक दिलं आहे, लॅमिनेशन शाफ्ट दिलं आहे आणि लॅमिनेशन फोर्स. आपल्याला लॅमिनेशन माहीत असतं, पण नेमकं लॅमिनेशन कशाला करायचं. तर बघा, या ठिकाणी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपल्याला आर्मेचरच्या कोरला आर्मेचरच्या कोरला आपल्याला लॅमिनेशन करावं लागतं. म्हणून आपल्या या ठिकाणी आन्सर आहे लॅमिनेशन कोरला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, आर्मेचर कोरला लॅमिनेशन करायचं. काय, आर्मेचरच्या कोरला. ओके, या ठिकाणी लॅमिनेशन आपण आर्मेचरच्या कोरलाच काय केलं की त्या ठिकाणी आपला एडी करंट लॉस होतो. काय, जास्तीत जास्त एडी करंट त्या ठिकाणी होतो. त्यामुळे आपल्याला तो कमी करण्यासाठी आपण लॅमिनेशन करतो आर्मेचर कोरला. ओके, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, टॉर्क ऑफ द कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. बघा, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर ही अशी मोटर आहे. काय, कम्युलेटिव्ह कंपाऊंड. बघा, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर जर तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी आपली सिरीज वाइंडिंग, या ठिकाणी तुमचा आर्मेचर. ओके, आणि या ठिकाणी लॉंग शंट किंवा शॉर्ट शंट आपली या ठिकाणी याच्यावरती डिपेंड करते. अशी असते आपली कोणती, कम्युलेटिव्ह कंपाऊंड. म्हणजे त्या ठिकाणी सिरीज मोटर आणि शंट मोटर यांचं दोघांचं कॉम्बिनेशन असतं. ओके, तर या ठिकाणी सांगितलं आहे की जी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आहे तिचा टॉर्क कसा असतो, म्हणजे सिरीज मोटरचा कसा असतो आणि शंट मोटरचा कसा असतो. बघा, कसं असतं माहिती आहे का, सिरीज मोटरचा टॉर्क हा खूप जास्त असतो. म्हणून कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा जो टॉर्क असतो ना, तो सिरीज मोटरपेक्षा कमी असतो आणि शंट मोटरपेक्षा जास्त असतो. मग असं ऑप्शन बघा या ठिकाणी, लेस दॅन सिरीज मोटर. काय, सिरीज मोटरपेक्षा कमी आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. आणि मोर दॅन शंट मोटरपेक्षा जास्त आहे. मग आपलं ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. मग हे सांगणारा आपला पर्याय कुठं दिसतो बघा तुम्हाला, बघा डी या ठिकाणी, बोथ ए अँड बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, हे कशामुळे झालं या ठिकाणी बघा, तुमची सिरीज मोटर आहे त्याचं कसं आहे, टॉर्क जास्त आहे आणि शंट मोटरचा टॉर्क कसा आहे, कमी आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी हे, त्यामुळे सिरीज मोटरपेक्षा जास्त आणि शंट मोटरपेक्षा सिरीज मोटरपेक्षा कमी आणि शंट मोटरपेक्षा जास्त या ठिकाणी काय आहे, टॉर्क आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए आणि बी दोन्ही बरोबर आहे आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन ऑप्शन आपलं डी, मोर दॅन शंट मोटर आणि लेस दॅन सिरीज मोटर. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, विच रूल टू हॅव यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द बॅक EMF. बघा, या ठिकाणी विचारलं काय, EMFची डायरेक्शन आपल्याला कोणता रूल सांगतो. बघा, तुम्हाला जर या ठिकाणी कशातून जर इंग्लिशमधून क्वेश्चन कळाला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी हिंदीचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी करायचं, जेणेकरून तुम्हाला काय होईल, काही प्रश्न हिंदीतून कळतील, काही प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमधून कळतील. ओके, तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी EMFची डायरेक्शन जर आठवली तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे, तुमचं DC मशीन आठवलं पाहिजे. DC मशीनमध्ये तुम्हाला लगेच या ठिकाणी कळालं पाहिजे की आपण EMFची डायरेक्शन कशाने या ठिकाणी चॉईस केली होती, फॅरेडेज लॉ ऑफ राईट हँड. कशाचा, फ्लेमिंग लॉ, कोणता, फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार त्या तुम्ही काय केलं होतं, EMFची डायरेक्शन. आणि तुम्ही जर मोटरमध्ये गेले त्या ठिकाणी जर करंटची डायरेक्शन तुम्हाला जर शोधायची सांगितली तर त्या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येतं की राईट हँड नाही, आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड लावावा लागतो.
तर या ठिकाणी तुम्हाला EMF विचारलं मित्रांनो, EMFची डायरेक्शन या ठिकाणी विचारली, मग कधी पण लक्षात ठेवायचं EMFची डायरेक्शन जर आपल्याला सांगितली विचारली तर तुम्हाला फ्लेमिंग राईट हँड रूल या ठिकाणी काय करावा लागतो, ऑप्शन या ठिकाणी मारावा लागतो. ओके, कळाला असेल तुम्हाला हा सुद्धा प्रश्न. ओके, चला आपण आज एकदम नॉर्मल कमी प्रश्न घेणार आहे, कारण आपण आजपासून स्टार्ट केलं आहे. रेग्युलर उद्यापासून आपण 20, 30, 35 क्वेश्चन रोज या ठिकाणी घेणार आहे. ओके, बघा आता खाली काय बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. बघा प्रश्न पहिले काय समजून घ्यायचा, कारण आपल्याला प्रश्न समजत नाही, त्यामुळे आपल्याला प्रश्न अवघड वाटतो. बघा प्रश्न काय सांगतो, विच लॉस म्हणजे असा कोणता लॉस आहे, विल नॉट अफेक्ट म्हणजे तो परिणाम करत नाही कशावर, लोड चेंज. बघा लोड चेंज झाला काही पण झाला तर असा कोणता लॉस आहे की तो काय होत नाही, अफेक्ट करत नाही, काय होत नाही, अफेक्ट करत नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी आयर्न लॉस हे काय एक कॉन्स्टंट आहे, ते लॉस काय होत नाही, व्हॅरी होत नाही, लोडच्या सोबत व्हॅरी होतात का नाही. मग ते लॉस कोणते, तुमचा इडी करंट लॉस पण आहे आणि तुमचा हिस्टेरिसिस लॉससुद्धा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी मग तुम्हाला प्रश्नाचं पहिले जर काय करायचं आहे, त्याला कळून घ्यायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. समजल्यानंतर प्रश्नाचं उत्तर हे एकदम इझी आहे, कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे मला माहिती आहे, पण प्रश्न कळत नाही आणि गुगली प्रश्न आपल्याला पेपरमध्ये देतात, त्यामुळे मी तसे प्रश्न या ठिकाणी घेतो की त्या प्रश्नावरून तुम्हाला सवय होईल की नाही, आपल्याला अशा क्वेश्चनची सवय झाली की आपल्याला पेपरमध्ये सोपं जाईल. नाही तर मग तुम्ही काय सोपे प्रश्नाची या ठिकाणी सराव करता, पेपरमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही येत नाही. बघा मग आपल्या लोडनुसार कोणते चेंज होत नाही. बघा कॉपर लॉस चेंज होतो, मग येणार एक आपलं नाही राहिले, आता खाली 2 इडी करंट राहिला आणि हिस्टेरिसिस राहिला, मग दोघांचं कॉम्बिनेशन मिळून आपल्याला खाली डी ऑप्शन दिलं. बघा बोथ बी अँड सी आपल्या या ठिकाणी असणार आहे, कारण काय हे लोडनुसार चेंज होत नाही आणि तेच विचारलं आहे आपल्याला या ठिकाणी की लोड चेंज झाला तरी त्याच्यावर कोणताही इफेक्ट होत नाही, काही अफेक्ट होत नाही, त्यानुसार आपलं उत्तर कोणतं आहे, तर ते लॉस असणारे आपले इडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. ओके, कळाला हा प्रश्न तुम्हाला. चला बघा, इन अ DC जनरेटर इंटरपोल फीड कॉईल आर कनेक्टेड. बघा या ठिकाणी आपला जो DC जनरेटर असतो, या ठिकाणी DC जनरेटरमध्ये काय होतं मित्रांनो, आर्मेचर रिॲक्शन होत असते. ओके, आणि ती आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी आपण आपल्या मशीनमध्ये DC जनरेटरमध्ये वगैरे आपण काय करतो, त्या ठिकाणी इंटरपोल यूज करतो. आणि इंटरपोल आपण काय करतो माहिती आहे का, इंटरपोल आपण लावतो आर्मेचरच्या सिरीजमध्ये का लावतो. बघा या ठिकाणी जे आपलं आर्मेचर असतं, या आर्मेचरमध्ये आणि आपल्या फील्ड फ्लक्स तयार होतात, ते आपल्या कामाचे असतात. पण या आर्मेचरमध्ये जे फ्लक्स तयार होतात, आर्मेचर फ्लक्स, ते काय करतात, या ठिकाणी या ज्या फील्ड असतात आपल्या या ठिकाणी, ही जी फील्ड फ्लक्स असते, हे आर्मेचर फ्लक्स काय करतात, याला काय करतात, या ठिकाणी याला कॅन्सल करतात. त्यामुळे आपल्याला आउटपुट या ठिकाणी कमी मिळतं. मग आउटपुट कमी मिळण्यामुळे आपलं नुकसान होतं. तर आपल्याला या आर्मेचर फ्लक्सला या ठिकाणी काय करावं लागतं, कॅन्सल करावं लागतं. आणि आर्मेचर फ्लक्सला कॅन्सल करण्यासाठी आपण इंटरपोल त्याच्या सिरीजमध्ये लावतो. आणि इंटरपोल त्याच्या सिरीजमध्ये लावले की त्या ठिकाणी आर्मेचरच्या फ्लक्सला त्या ठिकाणी ते कॅन्सल करून टाकतात आणि आपलं आउटपुट, आपली इफिशियन्सी त्या ठिकाणी वाढवतात. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो, आपण जे इंटरपोल या ठिकाणी इंटरपोलची वाइंडिंग करतो, इंटरपोलला जे आपण कनेक्ट करतो ते आर्मेचरच्या सिरीजमध्ये असतं. बघा पहिलं ऑप्शन बघा, इन सिरीज विथ आर्मेचर वाइंडिंग, हेच पहिलंच आपलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. बघा आपण काय करतो, आर्मेचरच्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये आपण आपल्या इंटरपोलची वाइंडिंग या ठिकाणी कनेक्ट करत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न. आपण कमीत कमी टायमात जास्तीत जास्त कन्सेप्ट कशा पद्धतीने आपल्या कवर होईल तसे क्वेश्चन या ठिकाणी घेतले. बघा द EMF व्हॅल्यू ऑफ द ट्रान्सफॉर्मर डिपेंड ऑन. बघा EMFची व्हॅल्यू जर तुम्हाला या ठिकाणी कशावरती डिपेंड आहे हे पहिलं जर कळायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले कळलं पाहिजे की आपला EMFचा जो फॉर्म्युला असतो कशामधला, मग ट्रान्सफॉर्मरमधला, तो काय असतो 4.44. बघा सर्वात पहिले काय 4.44, नंतर असतो तुमचा फ्लक्स आणि नंतर असतं तुमचा काय फ्लक्स झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि नंतर असतं नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे तुमचा जो EMF असतो ट्रान्सफॉर्मरमधला तो फ्लक्स, फ्रिक्वेन्सी आणि नंबर ऑफ टर्न्स यावरती काय असतो, डिपेंड असतो. आणि प्रश्न तोच विचारला आहे की ट्रान्सफॉर्मरचा जो फ्लक्स आहे EMF आहे तो कशावरती डिपेंड असतो. बघा मग ऑप्शनकडे जर आपण जर गेलो, नंबर ऑफ टर्न्स दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी, नंतर फ्रिक्वेन्सी दिसत आहे आणि फ्रिक्वेन्सी नंतर काय स्क्वेअर ऑफ द फ्लक्स, स्क्वेअर आहे का या ठिकाणी नाही, मग आपलं पहिलं चुकला. बघा दुसरा नंबर ऑफ टर्न्स, फ्रिक्वेन्सी अँड फ्लक्स, बघा इथे आहे. मग नंतर खाली पण बघून घेऊया, नंबर ऑफ टर्न्स अँड स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी, हे पण नाही. बघा परत खाली या ठिकाणी बघा स्क्वेअर ऑफ दी नंबर ऑफ टर्न्स, हे पण नाही. मग आपला ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बरोबर काय आहे मित्रांनो, ते नंबर ऑफ टर्न्स या ठिकाणी तुम्हाला भेटल्या. बघा नंतर फ्रिक्वेन्सी तुम्हाला या ठिकाणी भेटली आणि नंतर फ्लक्ससुद्धा या ठिकाणी भेटल्या. म्हणजे EMF हा आपला ट्रान्सफॉर्मरचा जो EMF असतो काय, बघा
तर EMF व्हॅल्यू ऑफ द ट्रान्सफॉर्मर डिपेंड अपॉन म्हणजे डिपेंड कशावरती असते, ती असते फ्लक्सवरती, फ्रिक्वेन्सीवरती आणि नंबर ऑफ टर्न्सवरती. कळालं तुम्हाला? आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात पाहिजे. जर फॉर्म्युले आपल्याला लक्षात आले आणि फॉर्म्युला आपल्याला कोणता कुठं एकदम कनेक्ट करायचं आहे ते जर कळलं तर या ठिकाणी 100% तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सुटण्यापासून कोणीच या ठिकाणी मागं हे करू शकत नाही, अजिबात नाही. मग तुम्हाला जर पॅरामीटर कोणते सर्वात पहिले बघायचं, काय पॅरामीटर कशामध्ये क्वेश्चनमध्ये पॅरामीटर कोणते बघायचे. मग तुम्हाला ती पॅरामीटर कोणकोणत्या या ठिकाणी सूत्रामध्ये कोणकोणत्या फॉर्म्युल्यामध्ये ते तुम्हाला काय करायचं लक्षात आणायचं. मग ते फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी एका बाजूला जर नसणार लक्षात येतं लिहायचे आणि बघायचं याचं कॉम्बिनेशन कुठे लागतंय बघा. त्यानुसार तुमचं 90% तरी मग क्वेश्चनचं ॲन्सर येऊ शकतं बघा. 100% येणार 100%. बघा पुढचा प्रश्न, द आउटपुट बघा आउटपुट करंट इन द स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. बघा स्टेप अप परिणामित्र म्हणजे काय ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मे आउटपुट धारा. बघा ट्रान्सफॉर्मर कोणता आहे हे बघा स्टेप अप आहे. बघा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर झालं म्हणजे काय मित्रांनो, स्टेप अप म्हणजे तुम्हाला व्होल्टेज जास्त भेटणार आणि करंट कमी भेटणार. आणि तेच विचारलं, एवढा सोपा प्रश्न आहे बघा. UPPCLला प्रश्न आलेला आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला करंट कसा भेटणार. तर मित्रांनो स्टेप अपमध्ये आपल्याला व्होल्टेज जास्त भेटतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी करंट कमी भेटतो. काय करंट कमी भेटतो. आणि याच कन्सेप्टवरती अजून एक पुढचा प्रश्न घेतलेला आहे मी या ठिकाणी मित्रांनो. प्रश्न म्हणजे तुम्ही प्रश्न पाठ करू नका, मी प्रश्न तुम्हाला पाठ करण्यासाठी घेतले नाही, कन्सेप्ट. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तुम्हाला या ठिकाणी कळलं की त्याचं व्होल्टेज जास्त असतं, व्होल्टेज जास्त म्हणजे करंट कमी. कशामुळे असं बरं का, आपली पॉवर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी व्होल्टेज वाढलं म्हणजे त्या ठिकाणी करंट कमी होतं आणि करंट कमी आणि व्होल्टेज जास्त या ठिकाणी काय होतं मग आपली पॉवर कॉन्स्टंट राहते. आणि आपला ट्रान्सफॉर्मर हा पॉवर कॉन्स्टंट डिव्हाइस आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी पॉवर आणि फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ओके, त्यामुळे आपला करंट काय झाला कमी झाला, डिक्रीज झाला. ओके चला, इफिशियन्सी ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर. बघा या ठिकाणी इफिशियन्सी आपल्याला माहीत असतं की 100% असते. कशाची, आयडियल ट्रान्सफॉर्मरची. पण या ठिकाणी 100% तर दिसत नाही. मग आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संख्येला या ठिकाणी 100 गुणून बघायचं आहे. कशाने 100 गुणायचं. आपण काय करतो माहिती का, या ठिकाणी मला माहिती आहे आपण सगळे काय करतो या ठिकाणी कोणतं बघा, हे तुम्हाला 100च्या जवळ असं वाटतं पण नाही मित्रांनो. 0.97 आहे ते 100च्या जवळ नाही आहे. काय 100च्या जवळ नाही, आपल्याला ते वाटतं आणि आपण हे उत्तर देऊन टाकतो. पण असं नाही, आपल्याला जर असं येत नसतं तर आपण 100 गुणून घ्यायचं. बघा मी 100 गुणून घेतो. याला 100 जर गुणलं हे येतं बघा 97. याला जर 100 गुणलं तर हे किती येईल 70. ओके, याला जर 100 गुणलं तर हे 100 येईल आणि याला जर 100 गुणलं तर हे येईल 85. आणि आपलं काय असतं 100%. मग 100% कुठं दिसतं तुम्हाला हे, आणि हे तुम्हाला कधीच वाटत नाही हे उत्तर असं म्हणून. पण असं नसतं मित्रांनो, कधी कधी गुगली असते आणि हेच असे गुगली प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेतो. परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर क्वेश्चन आवडत असेल आणि हाशी क्वेश्चन आपण भरघोस या ठिकाणी कंटिन्यू घेत असतो. माझं कॉलेजचं थोडं काम चालू होतं त्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं होतं स्टॉप दिला होता. ओके, तर आणि मित्रांनो पेपर कधी होईल काय होईल याची चिंता तुम्ही करू नका. कंटिन्यू या ठिकाणी काय रनिंगमध्ये राहा, टेस्ट सिरीज सोडवत राहा. त्याने तुम्हाला काय होईल या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या मनात भीती राहणार नाही, कशाची पेपरची भीती राहणार नाही. ओके, बघा पॉवर फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज. बघा आपल्याला एकच कन्सेप्ट माहीत असते की कॅपॅसिटिव्ह लोड जर असला, काय कॅपॅसिटिव्ह लोड जर असला तर लीडिंग असतं माहिती आहे. जर इंडक्टिव्ह लोड असला तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लॅगिंग असतं आणि रेझिस्टिव्ह लोड असला तर आपल्याला युनिटी असतो. पण आपल्याला हे माहीत नसतं की आपला ट्रान्सफॉर्मर हा लॅगिंग आहे का लीडिंग आहे का कसा आहे, युनिटी आहे. तर मित्रांनो कधीही लक्षात ठेवायचं की ट्रान्सफॉर्मर हा त्याच्या लोडवरती डिपेंड करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला लोड कसा दिला आहे त्याच्यावरती त्याचा पॉवर फॅक्टर ठरत असतो. मग त्याला जर लॅगिंग लोड दिला तर त्याला जर म्हणजे इंडक्टिव्ह लोड जर दिला तर तो लॅगिंग पॉवर फॅक्टर देईन आपल्याला. त्याला जर कॅपॅसिटिव्ह लोड दिला तर तो लीडिंग पॉवर फॅक्टर देईन आणि त्याला जर रेझिस्टिव्ह लोड दिला तर तो आपल्याला युनिटी पॉवर फॅक्टर देईन. मग तो कशावरती डिपेंड आहे, लोडवरती. त्याला आपण जसा जसा लोड दिला काय, त्याला आपण जसं जसं लोड दिला तसं तसं तो काय करतो आपल्याला या ठिकाणी पॉवर फॅक्टर देतो. मग तो कशावरती डिपेंड आहे, डिपेंड ऑन लोड. तो कशावरती डिपेंड आहे मित्रांनो, त्याच्या लोडवरती. त्याला जसं जसं लोड देऊ तसं तसं तो काय करेल त्या ठिकाणी आपल्याला पॉवर फॅक्टर देईल. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, ट्रान्सफॉर्मर यूज फॉर AC वेल्डिंग. बघा AC वेल्डिंगचा प्रश्न आला म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे AC वेल्डिंगमध्ये आपल्याला लागतो करंट जास्त. काय लागतो, करंट जास्त. मित्रांनो करंट जास्त लागतो, करंट जास्त आणि आपल्याला पॉवर या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायची. मग करंट जास्त तर आपला व्होल्टेज कसा होईल, कमी होईल ना. मग व्होल्टेज कमी केला, करंट जास्त केलं तेव्हाच आपली काय होईल, पॉवर या ठिकाणी कॉन्स्टंट राहील. आणि आपल्याला AC आपल्याला वेल्डिंग करायची तर आपल्याला काय लागतं या ठिकाणी करंट जास्त. मग करंट जास्त तर व्होल्टेज कमी झाला आणि व्होल्टेज कमी कोणता ट्रान्सफॉर्मर करतो आपला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर करतो. कोणता, स्टेप डाऊन. ओके,
स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, आपलं व्होल्टेज कमी करतो. मग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपल्याला कशासाठी यूज करायचा आहे, एसी बिल्डिंगसाठी. मग स्टेप डाऊन कुठे आहे बघा, आपला स्टेप डाऊन या ठिकाणी ऑप्शन सी बघा. तुम्हाला काहीच नाही, प्रश्नामध्ये उत्तर दिलं आहे. वेल्डिंगसाठी, मग वेल्डिंगसाठी आपल्याला करंट जास्त लागतो. मग आपण जर करंट जास्त केला तर आपला व्होल्टेज कमी होईल, आणि व्होल्टेज कमी करणारा ट्रान्सफॉर्मर आपला कोणता असतो, तो असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. बघा सगळं काही तिथे जे तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. बघा प्रश्न कितवा एकदा बघून घेतो. चला काय बघा, कॉन्स्टंट लॉस. बघा कॉन्स्टंट लॉसवरती परत प्रश्न आहे, आणि कॉन्स्टंट लॉस तुमचा या व्हिडिओमध्ये कवर होऊन जाईल. ओके, बघा कॉन्स्टंट लॉस इन अ 3 फेज इंडक्शन मोटर इज डिटरमाइन बाय. बघा स्थिर हानियों को प्रेरण मोटर में ज्ञात किया जाता है. बघा तुमची कोणते लॉस आहे, कॉन्स्टंट लॉस. बघा कॉन्स्टंट लॉस जर तुम्हाला फाइंड करायची असली, काय कॉन्स्टंट लॉस म्हणजे आयर्न लॉस, मग तुमचा एडीकरण लॉस आला, त्या ठिकाणी हिस्टेरिसिस लॉस असले आले. या ठिकाणी तुम्हाला जर हा ओपन सर्किट टेस्टने तुम्हाला फाइंड करावा लागतो. कोणती, ओपन सर्किट टेस्ट. ओके, कोणती, ओपन सर्किट टेस्ट. आणि यालाच तुम्ही काय म्हणतात, नो लोड टेस्ट म्हणता. काय, नो लोड टेस्ट. कशाला नो लोड टेस्ट म्हणता, ओपन सर्किट टेस्टला. आणि ही टेस्ट करून आपण काय करू शकतो, कॉन्स्टंट लॉस म्हणजेच आयर्न लॉस या ठिकाणी फाइंड करू शकतो. आणि प्रश्न तोच विचारला आहे, कॉन्स्टंट लॉस तुम्हाला फाइंड करायची, तुम्ही कोणती टेस्ट वापरणार. तर या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला, नो लोड, तिलाच आपण ओपन सर्किट टेस्ट म्हणतो. तुम्ही बघा 2 मीटर आहे का या ठिकाणी, बघा नाही, नंबर 2लाच आहे बघा, नो लोड टेस्ट. काय, नो लोड टेस्ट. आणि दुसरी असते मित्रांनो शॉर्ट सर्किट टेस्ट. कोणती, शॉर्ट सर्किट टेस्ट. त्यामध्ये तुम्ही काय करता, कॉपर लॉस फाइंड करता. काय, कॉपर लॉस फाइंड करतात. कोणत्या टेस्टमध्ये, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये. ओके, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये आपण कॉपर लॉस फाइंड करतो. तसंच ओपन सर्किट टेस्टमध्ये आपण आयर्न लॉस फाइंड करतो. त्यानंतर शॉर्ट सर्किटमध्ये आपण कोणते पॅरामीटर फाइंड करतो, आपण ओपन सर्किटमध्ये कोणते पॅरामीटर फाइंड करतो, सिरीज पॅरामीटर असतात, पॅरलल म्हणजे सेंट पॅरामीटर असतात, हे आपण या ठिकाणी फाइंड करत असतो. ते परिपूर्ण तुम्हाला त्याचं नॉलेज घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या पुढे जर तुम्हाला या लॉसवरती जर प्रश्न आला तर तो तुमचा या ठिकाणी जाता कामा नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय सांगतो तुम्हाला, विच स्टार्टिंग मेथड इज नॉट यूज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. बघा स्क्वेरल केज इंडक्शन मोटर ही अशी मोटर आहे की त्या ठिकाणी एक अशी मेथड आहे की ती आपण स्टार्टिंग म्हणून वापरत नाही. बघा या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचं जे या ठिकाणी हे असतं, रोटर असतं, ते या ठिकाणी त्याचे बार दोन्ही कोण स्क्यू केलेले असतात. स्क्यू म्हणजे या ठिकाणी शॉर्ट केलेले असतात एंड रिंगने. मग एंड रिंगने जर शॉर्ट केले मित्रांनो तर आपण याला बाहेरून काही रेजिस्टन्स वगैरे लावू शकतो का, याला सप्लाय देऊ शकतो, नाही, याला काहीच करू शकत नाही मित्रांनो. आपण काहीच नाही करू शकत, कारण ते शॉर्ट करून टाकलेले असतात, त्याला परिपूर्ण बांधून टाकलेलं असतं. आणि हे असे स्क्यू का केलेले असतात, कारण हार्मोनिक्स या ठिकाणी होऊ नाही. काय 7 हार्मोनिक माहिती आहे तुम्हाला, या ठिकाणी 7 हार्मोनिकने काय होतं, 7 पटीने आपल्या मोटरची स्पीड काय होते, कमी होते. उद्याच्या सेशनमध्ये आपण जर क्वेश्चन तसे भेटले तर आपण या ठिकाणी घेऊ, त्या ठिकाणी हार्मोनिक्स आपले कवर होऊन जाईल त्या ठिकाणी. ओके मित्रांनो, परत एकदा सांगतो, लाईक केलं नसेल तर व्हिडिओ एकदा लाईक करून टाका. बघा या ठिकाणी मग विचारलं काय की स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आहे, तिला काय कोणती मेथड आहे स्टार्टिंगची ती यूज करत नाही. ओके, बघा रेजिस्टन्स इन स्टेटर. बघा स्टेटर असं असतं, स्टेटरला या ठिकाणी आपण बाहेर काढलेले असते सप्लाय, या ठिकाणी रेजिस्टन्स लावू शकतो आपण, हे येणार नाही आपलं. ओके, बघा रेजिस्टन्स इन रोटर. रोटरला रेजिस्टन्स लावू शकतो का, अजिबात नाही लावू शकत. काय, रोटरला रेजिस्टन्स लावू शकत नाही. म्हणून हीच एक मेथड असते मित्रांनो की आपण बघा स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये आपण ती वापरतो, पण स्क्वेरल केजमध्ये आपल्याला ती वापरता येत नाही. म्हणून आपलं उत्तर काय, रेजिस्टन्स इन अ रोटर सर्किट आपण ती त्या ठिकाणी लावू शकत नाही मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी मेन रिझन फॉर लो पॉवर फॅक्टर इज द कशा इन्स्टॉलेशन. बघा कम शक्तिकारक के लिए मुख्य कारण काय, कारण टिंबटिंब स्थापित होणं आहे. बघा आता क्वेश्चन असा आहे, या ठिकाणी 3 ते 4 कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी काय होईल, क्लिअर होऊन जाईल. बघा मेन रिझन म्हणजे रिझन काय आहेत, कशाचं, पॉवर फॅक्टर काय होईल या ठिकाणी तुमचं कमी होण्याचं. पॉवर फॅक्टर इज द इन्स्टॉलेशन ऑफ. बघा कम शक्तिकारक के लिए मुख्य कारण म्हणजे कारण काय तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. बघा मित्रांनो मोठमोठ्या ज्या इंडस्ट्री असतात, कोणत्या मोठ्या इंडस्ट्री असतात म्हणजे मोठे कारखाने, काय कारखाने, त्या मोठ्या कारखान्यामध्ये काय असतं मित्रांनो, तुमचं इंडक्टिव्ह लोड जास्त असतो. बघा इंडक्टिव्ह लोड काय असतो, जास्त असतो. आणि इंडक्टिव्ह लोड जास्त असल्यामुळे तुमची या ठिकाणी काय होते, रिॲक्टिव्ह पॉवर काय होते,
रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी वाढते आणि रिॲक्टिव्ह पॉवर वाढल्यामुळे काय होतं, रिॲक्टिव्ह पॉवर वाढल्यामुळे तुमचा जो पॉवर फॅक्टर असतो काय, तुमचा जो पॉवर फॅक्टर असतो तो कमी होतो. कशामुळे झालं, मोठमोठ्या कारखान्यामध्ये तुम्ही बघितलं असं इंडक्टिव्ह लोड जास्त म्हणजे काय, इंडक्शन मोटर वगैरे सर्वात जास्त त्या ठिकाणी वापरतात. प्रत्येक कामासाठी इंडक्शन मोटर त्या ठिकाणी वापरली जाते. 3 फेज हो, सिंगल फेज हो, या मोटर त्या ठिकाणी वापरतात. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, इंडक्टिव्ह लोड वाढतो आणि इंडक्टिव्ह लोड वाढल्यामुळे आपण काय होतं, त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर वाढते आणि ही रिॲक्टिव्ह पॉवर ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपण कॅपॅसिटर वापरतो. लक्षात ठेवायचं, कॅपॅसिटर आपण त्या ठिकाणी काय करतो, वापरतो. कशासाठी, रिॲक्टिव्ह पॉवर ॲब्झॉर्ब करण्यासाठी. यावरती खूप सारे प्रश्न फिरून येतात रिॲक्टिव्ह पॉवरवरती, ॲब्झॉर्प्शनच्या या कन्सेप्टवरती. तर रिॲक्टिव्ह पॉवर ॲब्झॉर्बसाठी आपण काय वापरतो, कॅपॅसिटर वापरतो, कॅपॅसिटर बँक वापरतो. कशामुळे, पॉवर फॅक्टर या ठिकाणी वाढवण्यासाठी. आणि पॉवर फॅक्टर कशामुळे कमी झाला, या इंडक्टिव्ह लोडमुळे कमी झाला. आणि इंडक्टिव्ह लोड कशामुळे आला, इंडक्शन मोटरमुळे आला. मग तेच या ठिकाणी विचारलं की पॉवर फॅक्टर कमी कशामुळे झाला, फिरून विचारला आहे प्रश्न. तर या ठिकाणी बघा सिंक्रोनस मोटरचं अलग काही या ठिकाणी, सिंगल फेज मोटर या ठिकाणी नाही आहे. बघा इंडक्शन मोटर, काय इंडक्शन मोटर, इंडक्शन मोटरमुळे काय झालं, या ठिकाणी तुमचं पॉवर फॅक्टर कमी झाला. का कमी झाला, कारण रिॲक्टिव्ह पॉवर वाढली, रिॲक्टिव्ह पॉवर वाढल्यामुळे पॉवर फॅक्टर कमी झाला. पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटर लावावे लागले. कशामुळे, रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी ॲब्झॉर्ब करण्यासाठी. ओके, कळलं असेल तुम्हाला हा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे, 2-3 प्रश्न राहिले बघा. बघा आजकल अल्टरनेटर में स्टँडर्ड प्रॅक्टिस में होता है. बघा प्रश्न कळला नसेल इंग्लिशमध्ये वाचून घ्या, मी सांगतो तुम्हाला प्रश्न काय. बघ आजकाल आपण या ठिकाणी म्हणजे प्रोफेशनल म्हणजे या ठिकाणी आपण कोणतं अल्टरनेटर वापरतो, म्हणजे सिंक्रोनस जनरेटर आपण कोणतं वापरतो. बघा 2 प्रकार असतात मित्रांनो. एक असतो फील्ड जी असते आपली फील्ड, आपण फील्डला फिरवतो आणि आर्मेचर वाइंडिंगला आपण कॉन्स्टंट ठेवतो. ओके, तिला फिरवत नाही. आणि दुसरी असते आपण आर्मेचर वाइंडिंगला आर्मेचरवरती लावून तिला फिरवतो आणि आपल्या फील्ड वाइंडिंगला फिरवत नाही. पण या ठिकाणी मित्रांनो आपण काय करतो, जास्तीत जास्त फील्ड वाइंडिंगला फिरवतो. फील्ड वाइंडिंग कशावरती ठेवतो आपण, बघा या ठिकाणी आपण ती ठेवतो आपल्या आर्मेचरवरती, आपल्या रोटरवरती. कोणती ठेवतो फील्ड वाइंडिंग. तर आपल्याला फील्ड वाइंडिंगला द्यावा लागतो DC सप्लाय. कशामुळे, तिला एक्सायटेशन करायचं असल्यामुळे. तर या ठिकाणी तिला एक्सायटेशन द्यायचं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला 2 स्लिप रिंग लावाव्या लागतात. ओके, आणि तेच आपण या ठिकाणी जर फील्ड वाइंडिंग न वापरता आर्मेचर वाइंडिंग जर वापरली असती, या ठिकाणी आपल्याला 3 स्लिप रिंग लावून या ठिकाणी आपला काय फील्ड सप्लाय या ठिकाणी बाहेर द्यावा लागला असता. त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज या ठिकाणी जास्त, त्यामुळे आपल्याला इन्सुलेशन जास्त लागलं असतं. पण हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी फील्डला फिरवतो, त्याला आर्मेचरवरती ठेवतो. त्याला फील्डला फिरवल्यामुळे आपलं व्होल्टेज या ठिकाणी कमी लागतं, इन्सुलेशन कमी लागतं, या ठिकाणी आपल्या स्लिप रिंग कमी लागतात, सगळंच कमी लागतं. त्यामुळे आपण आजकाल काय करतो, या ठिकाणी फील्ड रोटेटिंग हेच आपलं हे काय करतो, अल्टरनेटर सिंक्रोनस जनरेटर या ठिकाणी वापरतो. बघा रोटेटिंग फील्ड पहिलाच या ठिकाणी ऑप्शन आहे. रोटेटिंग आर्मेचर का नाही, रोटेटिंग आर्मेचर म्हणजे ते आर्मेचर काय बोलतात, वाइंडिंग होतात. तर ते आपलं उत्तर काय आहे, रोटेटिंग फील्ड या ठिकाणी आहे मित्रांनो. ओके, शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा, ज्याचं उत्तर की तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचं. ओके, द फ्रिक्वेन्सी ऑफ इंडक्शन, बघा EMF ऑफ द अल्टरनेटर इज डिपेंड ऑन. बघा जे तुमचं अल्टरनेटर असतं, काय अल्टरनेटर, त्या अल्टरनेटरची काय बोलले ते फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड असते. बघा या ठिकाणी काय मित्रांनो, अल्टरनेटर म्हणजेच तुमचं सिंक्रोनस जनरेटर. बघा अल्टरनेटरद्वारा उत्पन्न EMF की आवृत्ती निर्भर करते. मग तुम्हाला या ठिकाणी अल्टरनेटरचं या ठिकाणी फॉर्म्युला या ठिकाणी कशाचा EMFचा आला पाहिजे त्यावरती तुम्हाला कळेल. मग कशावरती तुमची फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे यावरती नॉर्मल एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. तो फॉर्म्युला जर तुम्ही या ठिकाणी लावला तर तुम्हाला मायक्रो सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. ओके, तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. परत सांगतो या ठिकाणी तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू.